तृतीय, द्वितीय आणि चतुर्थ पारितोषिक जे चषक आहे ते आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे वडघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय जय जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून। तदनंतर मालिकावीर जी ट्रॉफी आहे ती रिहान लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे। तदनंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन रविकांत पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहे। आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या जितेंद्र दयानंद पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेल्या आहेत। आणि सन्मान चिन्ह देवराज भालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत। आणि आपण टॉस बॉक्स पाहतोय श्री प्रवेश देवलीकर उद्योगपती पाये यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहेत। या सर्व दात्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक 38 षटकरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर ॲड करावा लागेल। हे देखील लक्षात ठेवायचे आहेत कारण पहिल्या दिवसापासून या नियमामध्ये ही क्रीडा स्पर्धा खेळवली आहे आतापर्यंत। यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार गुंदवली विरुद्ध जय हनुमान गोवे। दोन्ही संघाच्या कॅप्टनने देखील रेडी राहायचं आहे। आणि तदनंतर गावदेवी ओवळी विरुद्ध जय दुर्गा सुरई ए या 2 संघामध्ये देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल। आणि आजच्या दिवसातील चौथा सामना जय दुर्गा सुरई बी विरुद्ध एकता स्पोर्ट्स सारंगाव या दोन्ही संघामध्ये देखील सामना पाहायला मिळेल। पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कानेस्पोर्ट पाय आणि सोनिका माता मालोडी बी या दोन्ही संघांची कामगिरी खूप चांगली राहिली होती। दोन्ही संघाने जर पाहिलं तर 2 विजय संपादन केले आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये। आणि हा विजय फार महत्त्वाचा आहे, हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे कारण या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल ना तर हा सामना जिंकावाच लागेल। आणि त्याच इरादाने अगदी दोन्ही संघ मैदानावरती दाखल झालेत। कानेस्पोर्ट पाय संघाची सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला चैतन्य खारखंडी पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये अगदी खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरला होता आणि तो चांगल्या फॉर्मात आहे, तो फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे। आणि एका बाजूला अभिजित देवलीकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी सोनिका माता मालोडीचा एक प्रमुख हत्यार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे। या मॅचमध्ये एक चांगला बॅटल पाहायला मिळेल कारण हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेले आहेत। अगदी जर पाहिलं तर याही मॅचमध्ये एक चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला चैतन्य खारखंडी। पंच आपल्याला अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल स्वराज मडवी। यावेळेस पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे झेल टिपलाय निलेश काठे होता, काय कमालीचा झेल टिपलाय आणि मोठी विकेट पहिल्या चेंडूवरती मिळवली आहे स्वराज मडवीनं कारण चैतन्य खारखंडीला बाद केलाय। महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये। कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न चैतन्यने जरूर केला परंतु निलेश काठे लाजवाब झेल कंप्लीट करतायत कारण महत्त्वाची विकेट होती। चैतन्य खारखंडी फॉर्मात असलेला खेळाडू होता आणि त्याला पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यश प्राप्त झालंय। गोलंदाज स्वराज मडवीला महत्त्वाची विकेट इथे प्राप्त केली कारण चैतन्य फॉर्मात होता, त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या स्पर्धेमध्ये आल्या होत्या आणि त्याला बाद केलाय। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, उत्तम हा फलंदाज मैदानावरती दाखल होते। 9:50 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला या स्पर्धेचा आजच्या दिवसातील, हे देखील लक्ष असू द्या कारण सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत कारण आजचा शेड्यूल देखील भरपूर मोठा आहे कारण आज अंतिम दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा, त्यामुळे वेळेचं देखील नियोजन करा। गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज मडवी, आत्मविश्वास वाढला या गोलंदाजाचा, वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर
एकच धाव इथे देखील फलंदाजाला मिळेल. P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. इथे तर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न उत्तमनं देखील केला. अयशस्वी ते ठरले होते. फक्त एकच धाव याही चेंडूवरती त्यांना मिळाली. आणि या संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावांचा फरक आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज right up over the wicket. डाव्या चेंडूला हुक केला, गॅप मध्ये केले, बॉल थांबणार नाही. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या सामन्यातील पहिला चौकार अभिजितच्या बॅटमधून येतोय. आपण पाहू शकता छोट्या पाण्याचे चेंडू होता. थोडेसे नाक फुटला गेले, शंभर बॉल झाले आणि चेंडूला हुक केलाय. सीमारेषेच्या पलीकडे खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अभिजितच्या बॅटमधून. थोडं शक्य दाखवत असतात आणि इथे देखील ध्रुवाच्या षटकाच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे संघाला आवश्यकता होती या चौकाराची आणि तो चौकार अभिजितच्या बॅटमधून या मॅचमध्ये आला. त्याच्या आधारे संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. अशाच प्रकारे चांगली फलंदाजी सातत्यानं आणि निरंतर पद्धतीनं करावी लागली या मॅचमध्ये. स्वराज पाटील पुन्हा एकदा बॉलिंगचा आकार ओव्हर द विकेट. अभिजित फटका, अजून एक दर्जेदार फटका अभिजितच्या बॅटमधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, सिक्सर. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा देखील संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा आणि 22 संघाने या मॅचमध्ये बनवल्या. की पहिल्या षटकासाठी 5 मिनिटे खर्च केले स्वराज पाटीलनं. चांगली गोलंदाजी केली होती मॅचच्या सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये, परंतु तदनंतर अभिजितने त्याच्या विरोधात आक्रमण केलं. अगदी मैदानाच्या चौकातूनही फटके करण्याची क्षमता ठेवतो अभिजित. अगदी या अगोदरचा चौकार जर पाहिला ना तर लॉंग लेगला खेळले होते. इथे जर पाहिलं तर टिफरमॅनच्या डोक्यावरून देखणा आणि दैदिप्यमान षटकार त्याच्या बॅटमधून आला. षटक क्रमांक 2 बॉलिंगच्या आकड्यावरती विघ्नेश आलेत. विघ्नेश मोडवी एक नवीन हत्यार आहे सोनीकरला कामावडीसाठी. मागच्याच वर्षी हत्याराला मात्र बाहेर काढले आणि तो सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला. त्यावेळेस पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. तोच गोलंदाज बॉलिंगच्या आकड्यावरती विघ्नेश मोडवी. परंतु स्ट्रॅटेजीला उत्तम टीमला त्याला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये. अभिजित आक्रमक जरूर झाले, परंतु दुसऱ्या बाजूला देखील आक्रमक फलंदाज व्हावं लागेल. नक्कीच व्यासपीठावरती गावदेवी वडकर संघाचे सर्व खेळाडू देखील दाखल झालेले आहेत. पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच विनीत पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सातारा यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी गावदेवी वडकर संघाची देखील आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 विघ्नेश बॉलिंगचा आकड्यावरती राईट राऊंड द विकेट. पहिलाच बॉल गोलात टाकलाय. प्रश्न विचारला इथे फलंदाजाला. इथे उत्तरच नाहीये फलंदाजाकडे. काय वेग होता, पुन्हाच वेगाने हा चेंडू टाकला होता. लाजवाब चेंडू पाहायला मिळाला विघ्नेशचा. एक चांगल्या धावणीचा तो गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे, परंतु टॅलेंट भरपूर आहे या गोलंदाजाकडे. हा चेंडू जर पाहिला तर फॉरवर्ड टप्प्याचा होता. फ्लिक करण्याचा जरूर प्रयत्न उत्तमने केलाय, परंतु अयशस्वी ठरले. यावेळेस देखील आखून टप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी विघ्नेश इथे देखील पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू डॉट आले त्या मॅचमध्ये. थोडासा दबाव जाणवतो उत्तम याच्यावरती, परंतु इथे जर पाहिलं तर त्याला देखील शांत डोक्याने इथे बॅटिंग करावी लागेल. जरूर चेंडू 2 डॉट आले, परंतु तदनंतर देखील चांगली फलंदाजी करता येऊ शकते. सलगचा 3रा चेंडू. हा चेंडू लेगच्या बाहेर आहे. इट्स अ वाईड बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा फिरला आणि तरी देखील आमच्याकडे फिरत आहे. इट्स अ वाईड बॉल. एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. या षटकाची सुरुवात चांगली केली विघ्नेशनं. इथे जर पाहिलं तर थोडीशी लाईन
गोलात टाकला. इथे देखील प्रश्न विचारला की काय, परंतु इथे एक धाव मिळते. बॅटला तिथे प्रयत्न झाला होता आणि एक धाव मिळाली. परत उत्तमला. उत्तम कसं बॅटिंग करत नाहीये, भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये उत्तम करतायत, कारण चैतन्य लवकर बाद झाले, उत्तमला लवकर प्रमोट केले, परंतु आतापर्यंत उत्तमच्या बॅटमधून मोठी पट्टी येत नाहीये. तिथे तो सातत्याने डॉट शेड्यूल खेळतोय आणि इथे स्वतःची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा उत्तमने सामना केला आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा झाल्या. जर पाहिलं तर भरपूर मोठा संघर्ष या फलंदाजाने केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विघ्नेश मडवी राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर अभिजित स्ट्रायकिंग रेंजवरती. इथे लोअर फुटला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःला रोखलंय. एकदा आपल्याला दुसरी साईडला प्रयत्न होईल का? नाही. एकच धाव मिळते. या एका धावेला संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावांच्या फलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विघ्नेशच्या माध्यमातून, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधात जरूर झाला, परंतु गोलंदाजी करत असताना त्याने फलंदाजांना शांतच ठेवलाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. अगदी जर पाहिलं तर फलंदाजाला रीड करतायत आणि तदनंतर ते गोलंदाजी करतायत. विघ्नेश मडवी राऊंड विकेट. हा प्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? दुसरीचा देखील प्रयत्न करत असताना धावबाच्या स्वरूपात इथे उत्तम बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय कानेस्फोट पाहिला, फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर एक शॉर्ट रन्स देखील पाहायला मिळाले, म्हणजे त्या चेंडूवरती धावच आली नाही. कारण इथे जर पाहिलं तर फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोचलेत नव्हते आणि धाव घेण्याचा घाईनं प्रयत्न उत्तमने केला आणि धावाच्या स्वरूपात तो बाद झाला. उत्तम अपयशी ठरले या मॅचमध्ये, कारण भरपूर मोठा संघर्ष त्याने केला आणि इथे धावाच्या स्वरूपात ते इथे बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती जर पाहिलं तर जितू देवळीकर हा फलंदाज दाखल होतोय. सोळा धावा फलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. विघ्नेश मडवी ला जवाब गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटने येत आहेत आणि फलंदाज मैदानावरती जितू देवळीकर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकलले. निलेश काटेल भरपूर मोठा चेस करून चेंडूवरती पोहोचतात. एकदा मिळाली. दुसरीचा प्रयत्न अयशस्वी होतील का? नाही, यशस्वी झालेत, कारण थोडासा वाईड थ्रो होता आणि ते जर पाहिलं तर 2 धावा जितू देवलीकर कंप्लीट करतोय आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलंय सोनिका माता मालोडी बी या संघानं, कारण विघ्नेशच्या या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्यात. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. एक धावाच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळाली. म्हणजेच काय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे सोनिका माता मालोडी बी या संघाची या स्पर्धेमध्ये. यानंतर होणारा सामना सुमित कुमार गुंदवली विरुद्ध जय हनुमान गोवे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असेल. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 नव्या रंगात नव्या ढंगात एक चांगली क्रीडा स्पर्धा आणि GCHच्या माध्यमातून पहिली क्रीडा स्पर्धा या वर्षी आपण पाहतोय. आतापर्यंत 11 मिनिटे खर्च केलेत सोनिका माता मालोडी बी संघानं. 2 षटकांसाठी 11 मिनिटे खर्च केलेत. फक्त 4 मिनिटाचा अवधी आहे आणि 4 मिनिटांमध्ये निलेश काठेला मात्र इथे हा षटक कंप्लीट करावा लागेल. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज सोनिका माता मालोडीसाठी वेगाचा बादशाह, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी निलेश काठे ओळखला जातो आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी या मॅचमध्ये. आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली राहिली सोनिका माता मालोडीची, परंतु येणारे 2 षटक आहेत ना, या 2 षटकामध्ये कानाईस्फोट पाहिला चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगल्या धावा जमवाव्या लागतील या मॅचमध्ये, कारण 50+ धावसंख्या या मैदानावरती तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल ना तर तुम्ही इथे डिपेंड करू शकता. जास्तीचा वेळ खर्च होतोय सोनिका माता मालोडी संघ. फक्त 4 मिनिटाचा अवधी आहे हा षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे. गोलंदाज निलेश काटे षटक क्रमांक 3.
राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला अभिजित चांगली बॅटिंग करतायत आतापर्यंत या मॅचमध्ये. त्यांच्या बॅटमधून 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडूला मात्र स्वीप केलेत, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला. आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. अभिजित चांगल्या टचमध्ये आहेत, त्यांच्या बॅटवरती बॉल चांगल्या पद्धतीने येतोय. आणि परंतु जितूला देखील इथून आक्रमक व्हावं लागेल. त्याने देखील एका चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात, परंतु मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात. येणाऱ्या षटकामध्ये मोठे फटके त्यांना खेळावेच लागतील या मॅचमध्ये. चांगला सामना पाहायला मिळतोय. सोनिका माता मालोडी विरुद्ध कानेस्फोर्ट पाय या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहता. एक दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. यावेळेस चेंडूला स्लाइस केलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल जाते सीमारेषा पार आणि हा चेंडू आहे नो बॉल. म्हणजेच 5 धावा या चेंडूवरती मिळतील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता युसीएन लाईव्ह या वाहिनीवरती. अगदी जर पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता आणि चेंडूला स्लाइस केलाय. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जितूच्या बॅटमधून कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं हा चेंडू उडवला होता सरळ 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय जितूनं. आणि या चार धावा आणि तसेच नो बॉल देखील होता. एकंदरीत 5 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कानेस्फोर्ट पायी संघाने 24 धावा धावफलकावरती बनवल्या आहेत या मॅचमध्ये. तर नक्कीच तुम्हाला बॉल एकच मिळेल. जुना बॉल सुद्धा एकच मिळू शकते. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. निलेश या षटकाची सुरुवात खराब करतायत. पहिल्या चेंडू वरती फक्त एकच धाव त्याने खर्च केली, परंतु तदनंतर नो बॉल पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पिच केला होता आणि पंचाने नो बॉल घोषित केला. आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत जितू देवलीकर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर निलेश काठे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. वाईड ऑफ लॉंग ऑनला चेंडू येतोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण. इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. फ्रीटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु वेग भन्नाट होता या चेंडूवरती. टायमिंग करता आलं नव्हतं जितूला आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे या मॅचमध्ये, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. निलेश काठे ओव्हर द विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न. इथे दांडी 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 गुल. आणखीन एक धक्का. कानेस्फोर्ट पाहायला बसतोय. अभिजित बॅक टू द पेव्हिलियन. तदनंतर कम्मालीचं कमबॅक पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्विच करण्याचा प्रयत्न अभिजितने केला. फटका फसलाय आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय कानेस्फोर्ट पाहिला. अभिजित चांगली बॅटिंग करत होते, परंतु इथे जर पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये ते बाद झालेत. नवीन फलंदाज संतोष मैदानावरती दाखल होतोय. निलेश काठेचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कमबॅक ते करतायत या षटकामध्ये. कारण खरं तर नो चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजावरती दबाव असतो, परंतु निलेश काठेचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी करत असताना आणखीन एक धक्का दिलाय कानेस्फोर्ट पाहिला या मॅचमध्ये. नवीन फलंदाज विकी गेलेला आहे मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निलेश काठे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस विकीच्या बॅटमधून दर्जेदार फटका. अस्मानी सुलतानी बुलंदी टोला षटकार. वॉट शॉट.
फर्स्ट बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. विकीनं अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जर पहिला तर स्लॉटमध्ये होता आणि चेंडूला पाठवलाय प्लॉटमध्ये. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला लॉफ केला होता मिड विकेटला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. निलूच्या विरोधात इथे आक्रमण केलंय या मॅचमध्ये. या अगोदर त्याच्या विरोधात जर पाहिलं तर चौकार देखील आला होता. इथे षटकार आलाय विकीच्या बॅटमधून. विकी आपली आक्रमकता दाखवतोय. अजून आक्रमक व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांना या मॅचमध्ये. गोलंदाज निलेश काटे बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते. फुटवर्कचा अभाव जाणवला. शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. लाईन चांगली होती. लेन देखील चांगली होती. हा चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निलेशकडे व्हॅरिएशन आहे. वेगवेगळ्या शैलीमध्ये तो चेंडू टाकत असतो. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्यानं पाहतो. इथे जर पाहिलं तर गतीमध्ये बदल केला आणि लेन देखील बदलवली होती. लाईन देखील चेंज केली होती या चेंडूवरती. इथे देखील सलगचा दुसरा चेंडू डॉट. काय कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केली. जरूर षटकार चौकार आलाय परंतु तदनंतर फलंदाजाने त्यांनी शांतच ठेवलाय या षटकामध्ये. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कानेस्फोट पायी संघाने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांसाठी जास्त वेळ खर्च केला सोनिका माता मालुडी संघाने. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त फिल्डर 38 षटकरमध्ये ॲड करावं लागेल. पंचांना देखील सूचित करण्यात येते कारण 15 मिनिटापेक्षा जास्त 4 मिनिटं एक्स्ट्रा झाली कारण इथे जर पाहिलं तर टायमिंग सेट केलाय. काय करायचं तर नक्कीच तुम्ही कंटिन्यू मॅच करू शकता कारण इथे 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना आहे. आता 4 षटकांचा सामना आहे परंतु 3 षटकांसाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ दिलेला आहे 15 मिनिटे. परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला होता तेव्हा आमच्या गुणलेखकाने टायमिंग स्टॉप केला नव्हता. तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 31 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवरती पूर्वेश आलेत. स्लॉगवरचं षटक आहे. हा देखील महत्त्वाचा षटक. रुपेश काटे देखील गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात परंतु स्वतःला मागे ठेवलाय आणि युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस पाहिलं तर पूर्वेश यांना आपण पाहतोय. लॉंग ऑफला रुपेश काटे संघाचे कर्णधार आहेत आणि लॉंग ऑनला जर पाहिलं तर स्वराज मडवी. निलेश काटेनं देखील सुंदर गोलंदाजी केली या मॅचमध्ये. आतापर्यंत सोनिका माता मालुडी संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. षटक क्रमांक 14 पूर्वेश आले तर बॉलिंग ट्रॅकवरती. हा षटक निर्णायक आहे आणि या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. जितूसाठी हा चेंडू देखील चांगला आहे. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय आणि इथे चेंडू आलाय डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. मागील 3 चेंडू डॉट आले त्या मॅच मध्ये. धारदार गोलंदाजी आहे कारण इथे जर पाहिलं तर गोलंदाजानं आतापर्यंत इम्प्रेस केलाय. गोलंदाजी करत असताना सर्व गोलंदाजांना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पूर्वेशनं देखील या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट टाकलाय जितूच्या विरोधात. पूर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केला. एक धाव मिळाली. दुसरीचा इथे प्रयत्न होईल का? नाही. फक्त एकच धाव. इथे कॉलिंग बॅकअप खराब आहे आणि इथे 2 धावा मिळाल्या. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या कारण चेंडूची फेकीर सुंदर केली होती परंतु इथे जर पाहिलं तर बॅकअप खराब आणि इथे 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. तर नक्कीच कालिका माता क्रीडा मंडळ वडघरचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जितूसाठी यावेळेस जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू हाताळलाय पूर्वेशनं. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे आणखीन 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती.
34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवावेच लागतील. कानेसोड पाहायला एक चॅलेंजिंग टोटल उभारावं लागेल सोनिका माता मालोडी बी या संघासमोर या मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली. यानंतर होणारा सामना सुमित कुमार गुंदवली विरुद्ध जय हनुमान गोवे. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेटला टर्न केला, डीप मध्ये निलेश काटे आहे, चांगलं शतरक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव. काय शतरक्षण राहिलंय, कमालीचं शतरक्षण मिड विकेट रिजन मध्ये निलेश काठे करतोय आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल आणि विकीच्या बॅट मधून दुसरा षटकार या मॅच मध्ये येतोय. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला विकीच्या बॅटमधून. विकी आक्रमक झालेत आणि आपली आक्रमकता ते दाखवत आहेत मैदानावरती. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करतायत. संघ अडचणीमध्ये होता, विकी मैदानावरती आलेत आणि अक्षरशः ते बरसलेच. या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. पूर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. गतीमध्ये परिवर्तन, शरीराचा वेध घेतलाय. इथे जर पाहिलं तर चेंज द पेस, गतीचा काटा बदललाय आणि इथे जर पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते संघाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि हा चेंडू भरपूर महत्त्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं फार गरजेचं आहे जितूला, कारण आतापर्यंत 42 धावा आपण धावफलकावरती पाहतोय या मॅचमध्ये. गोलंदाज पूर्वेश, राईट आर्म राऊंड विकेट. खोलवट टप्प्याला चेंडू होता, इथे जर पाहिला तर खोदून खेळलेत. मिड विकेटला चेंडूला टर्न केला, एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न, त्या ठिकाणी फॉर्मलिंग पाहायला मिळाली निलेश काठेची. वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. प्रथम फलंदाजी करत असताना कानेस्फोर्ड पायनं या मॅचमध्ये सोनिका माता मालोडी बी या संघासमोर. तर यानंतर होणारा सामना सुमित कुमार गुंदवली विरुद्ध जय हनुमान गोवे. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण त्वरित यायचा टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार गुंदवली विरुद्ध जय हनुमान गोवे या 2 संघामध्ये आणि विशाल पाटील आपल्याला जॉईंट होतील. थँक्यू सो मच निशांतजी. आपण टॉस करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन चला आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी. आपण टॉस करूया ज्यांच्या माध्यमातून आपण टॉस करूया अविदादा पाटील आणि तसेच हेमंतदादा पाटील. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत झाला असे रमेशदादा देवळीकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि मी दादांना देखील विनंती करेन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस आमचे सर्व मान्यवर देखील जोडले गेले आहेत. कॉल कोणाचा असेल ते देखील आम्हाला सांगा. कॉल कोणाचा असेल? गुंदवली टीम हेड अशी मागणी आहे
आणि दरम्यान टेल आला म्हणजे गोवे टीमने टॉस जिंकलाय. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त काही विचारणार नाहीये. टॉस जिंकला प्रतीक निर्णय का असणार आहे? बॉलिंग. फिल्डिंग करणार आहे. आणि कसं वाटली, कशा प्रकारे एन्जॉय केली स्पर्धा, कसं राहिलं टीम वर्क या स्पर्धेमध्ये? काय नाही, आतापर्यंत चांगले खेळले, आता यापुढे पण चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. आणि तरी सुद्धा हा प्रश्न विचारेन की अशा कोणत्या मिस्टेक्स झाल्या मागील सामन्यामध्ये जे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? थोडी पॉवर प्लेची बॉलिंग इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम गोवे, बेस्ट ऑफ लक गोंदवली. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम जवानमान गोवेनं प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांतजी. वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही पहिली स्पर्धा या नवीन हंगामामध्ये तुम्ही सर्वजण पाहतात. आजचा फायनल डे. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे आणि गॅपमध्ये आहे. फाईन लेगचे फिल्डर तसेच स्क्वेअर लेगचे फिल्डर धावतात आणि पहिल्याच बॉलवरती हा चौकार. गावदेवी स्पोर्ट्स वडघर आयोजित स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील स्मृती चषक 2024 आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि सामना पहिला आपण पाहतात आजच्या दिवसामधला कान्हाई पाय त्यांचा विपक्षामध्ये सोनिका माता मालोडी बी टीम. हो द विकेट. फुल लेन टाकलाय. मिस्टॅमिंग आहे, हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत पण फटक्यामध्ये इतकी ताकद होती की बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि बघा ते म्हटलं जातं ना, जिनको उडने का शौक रहता उनको गिरने का खौफ नहीं रहता. मनामध्ये जर पराभवाची भीती नसेल ना तर माणूस प्रत्येक वेळेस विजयाकडे यशाकडेच वाटचाल करतो. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर तो विश्वास या दोन्ही युवा फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काय फटके आले, चौकार, त्यानंतर हा षटकार. आणि बघा तिसरा सामना खेळतात आणि अजून देखील बघा ओपनर्स आउटच झाले नाहीयेत. हा देखील शॉर्ट पिच खेचून मारलाय आणि हा देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. वाह, षटकार. रिप्ले जर आपण पाहिलं तर एक गोष्ट पाहायला मिळेल. आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर चापट मारली होती, थप्पड शॉट. आणि फटके आता टोचतायत पाय टीमला. कारण ज्या जीतूने मागील 2 सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली त्याचा अगेन्स्ट प्रतिहल्ला सन्मान दिला. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावफलक आता पुढे जातोय 17वरती. आणि जी माहिती आमच्या ऑफिशियल स्कोररने आमच्यापर्यंत पोहोचवली की मागील जे 2 सामने झाले त्याच्यामध्ये हे दोघे आउटच झाले नाही आहेत. आणि आता देखील होतील की नाही की पाय टीमला आउट करतील तेच आता वाटतंय. कारण धावफलक आता 17वरती विकेट अजून देखील मिळालेलं नाही आहे. आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 45 आणि सुरुवात पहा जबरदस्त. हर्षद पहिलाच बॉल फेस करत असताना स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग बट रनआउटची शक्यता नाही आहे. मिळेल फक्त एक सिंगल. बघा मी नेहमी म्हणतो मालोडीचे क्रिकेट फार पुढे गेलं. कारण जेव्हा या टीमने खऱ्या अर्थाने आपल्या GCला जेव्हा नवीन सुरुवात झाली होती मला आठवतं दुसऱ्या सीझनमध्ये गोटेकर बीला त्यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर काल्हेरच्या स्पर्धेमध्ये मला आठवतं मॉर्निंग सकाळचे 4 वाजले होते. वाकलन विपक्ष मालोडी मॅच होती आणि ऑलमोस्ट तो सामना जिंकलेच होते. वॉट ए शॉट. आणखीन एक जबरदस्त फटका. हा देखील बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार.
षटकार येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. धावफलक 24 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे 21 धावांची. बघा जी मी चर्चा करत होतो, मला आठवतं संजय शेठ पाटील चषक काल्हेर सकाळचे 4 ऑलमोस्ट वाकलन टीमला हरवलंच होतं, बट किरण म्हात्रेची बॅट चालली होती, त्या अनुषंगाने ती मॅच वाकलन टीमने जिंकली होती. बट या टीमची एक खास बात नेहमीच राहिली की जेव्हा ही मोठ्या टीमच्या अगेन्स्ट खेळतात ना, सहजासहजी तर गिवअप नाही करत. समोरच्या टीमला घाम फोडल्याशिवाय हे देखील मैदान नाही सोडत आणि हीच तर वृत्ती असावी लागते ॲज अ टीम. आणि सध्या सगळीला स्पर्धेमध्ये त्यांची इथे छाप सोडतात. टीमवर्क पाहायला मिळाला, कारण जे 4ही गोलंदाज असतील, त्यानंतर हे ओपनर्स असतील, प्रत्येकी जर आपण पाहिलं बघा गोलंदाजी क्रममध्ये एक स्वराजला जर आपण सोडून दिलं ना, तर 3ही गोलंदाज युवा गोलंदाज आहेत आणि दोन्ही ओपनर्स जर आपण पाहिले तर दोघांचं वय मला वाटतं की 20-21 पेक्षा कमीच असावं. धावफलक 24 आणि आता पाहिलं तर समीकरण थोडं इझी, कारण बरोबर आता बनवायच्या 7 आणि आवश्यकता 21 धावांची. सेकंड ओव्हर आणि गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. पहिलाच बॉल मिस्टामिंग, हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. मला हा प्रश्न पडला की या क्षणावरती थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्ही लावू शकले असते, कारण बॉल फार काळ हवेमध्ये होता. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा बॉल फार वेळ हवेमध्ये होता, जर थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स लावले असते ना तर झेल होण्याची शक्यता होती. बट तो प्रयत्न लॉंग ऑफच्या फिल्डरने देखील नाही केला, लॉंग ऑनच्या फिल्डरने देखील नाही केला, कारण बघा स्पर्धेमध्ये दोन्ही टीमचा खेळ आतापर्यंत चांगलाच राहिला, कारण पाये टीमने देखील 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मालोडी बी टीमने देखील 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्या कंपॅरिझनमध्ये जेव्हा तुम्ही निर्णायक मॅच खेळताना, आजचा फायनल डेज आहे, स्पर्धेमध्ये टिकायचं आहे आणि अगदी चॅम्पियनशिपच्या जवळ जायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. स्विच हिट अँड स्वीट हिट किती मिळतील हा प्रश्न अजून देखील अंपायर सिग्नल आलेला नाही. बॉल एका टप्प्याने गेला की ओव्हर दी रोप्स गेला आणि बॉल एका टप्प्याने गेला. 4 धावा मिळतील. धावफलक 4 धाव्यांचा मते ना आता ठीक जाऊन पोहोचलाय 30 वरती. आणि आता असंच वाटतं की या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकताच असतील, कारण आता जिंकण्याकरिता 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16मध्ये 15 धावांची आवश्यकता. का विचार जर केला तर अशक्य असं काहीच नसतं, बट सध्याचा घडीला पाकलं गेलं, प्रॅक्टिकली विचार केला तर 16मध्ये 15 धावा आणि 2 वेल सेट बॅट्समन खेळपट्टीवरती असताना डिफेंड करणं फारच अवघड. हर्षद डावळे आणि त्याचा समवेत आपण पाहिलं तर विघ्नेश मडवी ओपनर्स या स्पर्धेमध्ये आऊट झाले नाही आहेत. त्याच अनुषंगाने त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये पुढे चालला. बीट झाला हर्षद. बघा समीकरण आता थोडं इझी आहे, त्या अनुषंगाने थोडा रिलॅक्स दिसतोय, बट अजून देखील 15 बनवायचे आहेत. 15मध्ये 15 विकेट एका बाजूने हवी आहे टीम पाहायला, बट ती विकेट कधी येईल, लवकर येईल, योग्य वेळेवरती येईल का? ऑन साइडला हा फटका स्लॉट मध्ये आहे, थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. आणखीन एक दमदार फटका, पॉवरफुल फटका हर्षदचा बॅटमधनं हा षटकार. आणि खऱ्या अर्थाने सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा थोडा फायदा आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हर्षदला होतो. काय फटका आला, आता तर स्कूप करायचं होतं, बॅटचा टोलला लागला, मिळेल फक्त एक सिंगल. धाव फळक घ्या एका धावेच्या मते ना, आता स्कोर कार्ड पुढे जातोय 37 37 धावा आणि आता जिंकण्याकरिता फक्त 8 धाव्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमध्ये येणारा 1. 13मध्ये 8, 13-8चे समीकरण. पाये टीम फार चांगला खेळ दाखवला होता, कारण पाकलं गेलं तर पहिल्या दिवसामध्ये निसटते विजेत्यांनी मिळवले होते. का एक हार ना कधी आपल्या गुणवत्तेला ना डिफाईन नाही करत. हार जीत हा खेळाचा भाग आहे. फुल लेन टाकला, ऑन साईडला हा फटका, बॅटचा टोलच लागला होता हा देखील, मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला 38, म्हणजे इतर 12 चेंडूंवरती आवश्यकता आहे 7 धाव्यांची. 12मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता. समीकरण जर आपण पाहिलं
तर फारच इझी आहे. 12-7चं समीकरण. चला त्वरित फिल्डिंग सेट करा टीम पाये आणि यानंतर होणारा सामना गोवे विपक्ष आपल्याला गुंदवली असा हा सामना पाहायला मिळेल. आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आणि 30 षटक गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. नवनाथ दरम्यान इथे तयार होतो व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत झाला प्रवेशदाता देवळीकरांना आपण पाहू शकतात. बट थोडे निराश दिसतात कारण त्यांच्याच गावचा संघ खेळतो. येस, ही गोष्ट फार चांगली दादा बोलले कारण मालोडी संघ देखील त्यांचा जवळचाच आहे. कोणी जिंकला तरी दादा खुश आहेत. पॅनवरती टाकला आणि अंपायर सांगतात की मिस्टेक घडली. ओव्हर स्टेपिंग चा नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये बघा हारजीत होत राहणार बट जर कोणी चांगला खेळ दाखवतोय तर ॲज अ टीम ॲज अ प्लेअर ॲज अ प्रेक्षक आपण त्यांचं प्रोत्साहन वाढवणं गरजेचं आहे. ॲप्रिशिएट त्यांना करणं गरजेचं. आणि पाकले गेले तर खरा क्रिकेट प्रेमी कधीही ना कोणत्या खेळाडूला हेट नाही करू शकत. फक्त 6 धावांची आवश्यकता. हेलिकॉप्टर इन स्टाईल. सामना समाप्त. सामना मैदानाच्या हातामध्ये जिंकलाय टीम मालोडी बी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स मालोडी बी. हार्ड लक टीम पाय. हरकत नाही पाय टीम. फार चांगला खेळ तुमचा देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. येत्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील आणखीन चांगला खेळ कराल पुढे जाल हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवतो. बट वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सोनिका माता मालोडी बी टीम. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याने 1 षटक टाकलं 1 विकेट काढली आणि बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्यात. बॅटिंग करत असताना ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 30 तोच विघ्नेश मडवी ठरला या सामन्याचा सामनावीर.